शिवसेनेचे शंकराचार्य आहेत. खैरे साहेब, मला तुम्ही ज्या भागातून आलात, मराठवाडा कायम दुष्काळी भाग, निजामाची राजवट आपण पाहिलेली आहे. आपल्या आधीच्या पिढीने निजामाबरोबर संघर्ष केलेला आहे. आपण जिथे औरंगजेबाची कबर आहे त्या शहराचं नाव औरंगाबाद होतं. आपण कडवट शिवसैनिक कसे झालात? म्हणजे आपल्यासारखा कडवट शिवसैनिक हा सगळ्यांचा आदर्श आहे. आपण सत्ता पाहिली, सत्ता पचवली, आपण पराभव पचवलेत, पण अजूनही ठामपणे हे भगवाव आपल्या खांद्यावरती उपरण आहे, ते घेऊन आपण उभे आहात. हा कडवटपणा आपल्यामध्ये आला कुठून? या छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व भावपूर्ण आदरांजली. मासाहेबांना सुद्धा आदरांजली. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण परत एकदा महाराष्ट्र जिंकण्यासाठी पुढे जात आहोत, ते शिवसेना पक्षावर माननीय उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुजरा, आदित्य ठाकरे साहेबांना सुद्धा मानाचा मुजरा. आदरणीय संजय राऊत साहेबांनी जे काही प्रश्न विचारले, मी सुरुवातीला पण सांगतो, मी मार्मिकमुळे शिवसैनिक झालो साहेब. आणि मार्मिक आमचे वडील घेऊन यायचे. मी 7वी 8वीला होतो फक्त. नंतर शिवसेना स्थापन पण झाली. त्यावेळेस जे मार्मिकमध्ये यायचं नाही, आंधळं दळतं कुळतं पीठ खातं. म्हणजे मराठी माणसांना काही व्हॅल्यूच नव्हती मुंबईत आणि महाराष्ट्रात. पण तिथून सुरुवात केली साहेबांनी. आणि नंतर मग 68ला शिवसेना स्थापन झाली, नाही 66ला शिवसेना स्थापन झाली. नंतर 67ला ठाणे जिंकले. नंतर 68ला त्या ठिकाणी आपण मुंबई महापालिका 42 जागा आपण जिंकल्या होत्या. मी तसं मला आकर्षण सुरू झालं साहेब. आमच्या घरासमोर त्या ठिकाणी कामगार कल्याण केंद्र होतं. तिथे मुंबईचे पेपर यायचे. तर मुंबईचे 5ही पेपर मी वाचायचो. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, नवकाळ, नवशक्ती, मराठा. आणि मराठा जसं आपण आता तुम्ही लिहिता खडखडीत, तसं आचार्य तर त्या ठिकाणी लिहायचे. आणि मी ते पाहून मी पाहायचो कुठं शिवसेना शाखा स्थापन झाली, कुठं झाली, काय झाली. आणि जे काही शिवसेनेचं काही म्हणजे जे काही बातम्या आल्या ते मी आवर्जून वाचायचो. तिथून मी त्या ठिकाणी शिवसैनिक झालो. शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मला 1978ला मिळाला. ज्यावेळी मोगभाटमध्ये त्या ठिकाणी प्रमोद नलवडकरांची सभा चालली होती आणि मी त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो 78ला साहेब. आणि त्यावेळेस 78ला प्रचाराला गेलो असताना तिथे पाहिलं कोणाची सभा चालली. कारण गिरगावमध्ये आमच्या एका मित्राच्या घरी थांबलो होतो. साहेबांची सभा, अगदी धावत गेलो नाही. कारण मी साहेबांना त्या जसं मी सांगितलं ना तुम्हाला, तशा शिवसेना सुरुवात झाली त्यापर्यंत तसा. आणि साहेबांची सभा संपली, राष्ट्रगीत झालं, मी वर घुसखोरी केली. जसं घुसखोरी करतोच नाही मी घुसखोरी केली. आणि मला शिवसैनिक आढळलं आणि मी म्हटलं नाही, मला साहेबांचं दर्शन घ्यायचं. आणि मी अगदी लोटांगण घालून दर्शन केलं साहेबांचं. लोटांगण घालून काय रे काय, त्यावेळेस आम्ही औरंगाबाद म्हणतो. सर मी औरंगाबादचा शिवसैनिक, आपण या ना कधी. अरे पहिले तुम्ही शिवसेना मोठी करा मग येतो, असं साहेबांनी सांगितलं. आणि डोक्यावर हात ठेवला. म्हणलं वा. तिथून जे काही अजून भरगतपणा नाही. पण मी या ठिकाणी सांगतो, मराठा शिवसेना आली असेल तुमच्यामुळे, नाशिकमुळे. सांगू कसं, थोरात साहेब त्यावेळेस होते. थोरात साहेब त्यावेळेस मी त्यांचं कार्य पाहायचं, बाकीचे सगळे पदाधिकाऱ्यांचं कार्य पाहायचं. शिवसेना या नाशिक जिल्ह्यात गावागावात स्थापन झाली आणि डॅशिंग होती, जबरदस्त होती. आणि तसं झाल्यानंतर आम्ही सर पाहायचो, अरे बापरे. मग आम्ही हळूहळू थोडे पुढेच आम्ही आलो. आणि आमचे सोनवणे साहेब होते येवल्याचे सोनवणे साहेबांना आम्ही बरोबर घेतलं. नाना आहेच इथं बसले. आणि त्यांना बरोबर घेऊन आम्ही पूर्ण पहिला मोर्चा काढला. नंतर मग वाढत गेलं. पण आम्ही तुमचा आदर्श घेतला मराठवाड्याच्या लोकांनी. शिवसेना जी मराठवाड्यात आली ती नाशिक जिल्ह्यातून येवला आणि वैजापूर अशी आली. हे मी कधी विसरत नाही. आणि म्हणून एक प्रकारचं त्या ठिकाणी जे आपण कार्य करत होता ते कार्य तसं करण्याचं सुचते. योगायोगाने ज्यावेळेस आम्ही शिवसेना 1971-72ला स्थापनेचा प्रयत्न केला होता, त्यावेळेस मराठी माणूस वगैरे नाही, आम्ही हिंदू आणि मुस्लिम असंच चालत येते. दंगलीच व्हायच्या निजामाचं राज्य. माझा तुम्हाला एक असा प्रश्न आहे, बाळासाहेब ठाकरेंची तुमच्या पाठीवर पहिली थाप पडली तुम्हाला आठवते? 78ला. ते काय प्रसंग? ते काय झालं साहेब, मी मुंबईत
म्हणजे एक शिवसेनेचं मला हे होतं ना, म्हणून मी प्रचाराला गेलो होतो. सगळ्यांच्या प्रचाराला गेलो होतो, तुमच्याबरोबरही आलो होतो, सगळीकडे गेलो होतो. आणि अजूनही मला आठवतं की त्यावेळेस आपलं निशाणी काही धनुष्यबाण नव्हती, कोणाची इंजन होतं, कोणाचं झाड होतं, कोणाचं हे होतं. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी नवलकर विद्यमान आमदार होते त्यावेळेस, आणि नंतर परत उभे राहिले. त्यावेळेस जयंतीबेन निवडून आल्या, परंतु त्यावेळेस जी सभा चालली होती, सभा मी म्हटलं जिथे गिरगावलाच थांबलो होतो मी, तिथे साहेबांची सभा चालली असं म्हटलं बरोबर मी म्हणतो, अरे साहेबांची सभा चालली, चला घुसखोरी करून तिथे. आणि साहेबांनी ज्यावेळेस मी लोटांगण घातलं साहेब तिथे हॉल, लोटांगण घातलं आणि पाय पडलो. बाकीचे कस काय तू आला, कस काय, साहेबांचं दर्शन, लोटांगण घातलं, आशीर्वाद त्याला डोक्यावर पाठवलं. बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट यांच्या समोर उत्तम लोटांगण कसं घालावं ते फक्त खैरे साहेब, म्हणजे संपूर्ण साष्टांग दंडवत, बरोबर ना. म्हणजे ते त्याच्यामध्ये काटकसर अजिबात केली नाही त्यांनी. बाळासाहेबांसमोर अगदी मनापासून साष्टांग दंडवत त्यांनी, मी 100 वेळा त्यांना पाहिलेलं आहे. खैरे साहेब